नमस्कार. नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज आपण कधीही न खाल्लेली अशी उंबराची भाजी बनवणार आहोत. आपण उंबराच्या झाडाला औदुंबराचे झाड असेही म्हणतो. या झाडाला काही पिकलेले आणि काही कच्चे असे फळं लागलेले आहेत. पिकलेले उंबर खाल्ल्याने डोळे कधीही येत नाही आणि नजर कधीच कमी होत नाही. तेच कच्च्या उंबराचेही खूपच फायदे आहेत. त्यामुळे आपण आज कच्च्या उंबरांची भाजी करणार आहोत. शरीरातील कॅल्शियम दीर्घकाळ टिकण्यासाठी ही उंबराची भाजी खूपच उपयोगी आहे. कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या तर प्रत्येक आजारावर ही भाजी खूपच उपयोगी आहे. तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारची उंबरे तोडून आणलेली आहेत. ही उंबरे कोवळीही नाहीत आणि खूप पक्कीही नाहीत. ही उंबरे झाडाला द्राक्षाच्या घडासारखी लागलेली असतात. आता मी एक एक करून सर्व उंबर तोडून घेणार आहे. उंबर तोडताना अशा प्रकारचा चीक निघत असतो. चीकसुद्धा जर कोणाला गालगुंड झाला असेल किंवा कुणाचे दात दुखत असतील तर हा चीक लावला जातो. त्याच्यामुळे सूज कमी होते. हा चीक खूपच चिकट असतो. त्याच्यामुळे आपल्याला ही उंबरे 2 तर 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि चांगले स्वच्छ धुवून झाले की आपल्याला हे जेमतेम 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यातच ठेवायचे आहेत. कच्च्या उंबरांमध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी, मणकेदुखी ही कायमची दूर होतात. सांधिवात झालेल्या व्यक्तींसाठी तर उंबराची भाजी हे खूप आयुर्वेदिक औषध आहे. आणि ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे. तुम्ही बघू शकतात आपली उंबरं ही अगदी स्वच्छ झालेली आहेत. आणि आपल्याला ही पुन्हा 10 ते 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जातो. आता मी हे उंबर चिरायला घेतलेले आहे. एका उंबराच्या आपल्याला 4 किंवा 6 भाग करायचे आहेत. उंबराच्या जर आपण अशा बारीक फोडी करून घेतल्या तर भाजी लवकर तयार होते. औदुंबराच्या झाडाच्या खोडापासून तर पानांपर्यंतचा पूर्ण भाग हा खूपच उपयोगी असतो. लहान बाळांना सुद्धा आपण आईच्या दुधामध्ये हा उंबराचा चीक घोळून पाजतो. त्यामुळे लहान बाळाचे वजन वाढण्यासाठी आणि पोटाचे विकार कमी करण्यासाठी हा चीक खूपच उपयोगी असतो. आपल्या शरीरावर कुठेही गाठी झाल्या असतील तर हा चीक लावला तर त्या गाठी कमी होतात. हिंदू धर्मात औदुंबराच्या झाडाला देवाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे ह्या झाडाचा कोणताही अवयव वाया जाणारा नाही. आता आपली सर्व उंबरेही चिरून झालेली आहेत आणि ती मी पुन्हा 2 तर 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला 5-6 लाल मिरच्या दळून घेतलेल्या, 1 चमच जिरे, 1 चमच आलं लसूण पेस्ट, अर्धा चमच हळद, कोथिंबीर आणि 1 मोठा कांदा अशा प्रकारचा चिरून घेतलेला. एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. आता मी गॅसवर एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि मी ह्या तेलामध्ये आता कांदे करपण्यासाठी टाकून घेतलेले आहेत. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही कांदे करपून घ्यायचे आहेत. आपल्याला आवडत असतील तर कांदे तुम्ही अजून टाकू शकतात. कांद्यांमुळे उंबराची भाजी ही खूपच चविष्ट लागते. या भाजीला आपण तेलसुद्धा थोडे जास्तीचे टाकून घ्यायचे आहे. कांदे चांगले करपले की त्याच्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून चांगले करपून घ्यायचे आहे. आलं लसूण टाकून आपल्याला 2 तर 3 मिनिटे चांगले करपून घ्यायचे आहे आणि वरून आपल्याला 1 चमच जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. आलं लसूण कांद्याचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला ही कांदे चांगले करपून घ्यायचे आहे. आणि तांबूस रंग आला की त्याच्यात आपल्याला लाल मिरचींचे तिखट टाकून घ्यायचे आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात. तिखट टाकून झाल्यावर आपल्याला वरून अर्धा चमच हळद टाकून घ्यायची आहे. भाजीसाठी आपल्याला फक्त लाल मिरचींचे तिखटच वापरायचे आहे. त्याच्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट बनते. आता मी या फोडणीमध्ये बारीक कापून घेतलेले उंबरे टाकून घेणार आहे आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटे चांगले करपून घेणार आहे. ही भाजी आपल्याला मंद आचेवरच परतवायची आहे. ह्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी एका साईडला गॅसवर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. गरम पाणी टाकल्यामुळे ह्या भाजीला चवही चांगली येते आणि लवकर शिजून तयार होते. ही भाजी घरातील लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीने खाल्ली पाहिजे. सर्वांसाठीच ही भाजी खूपच उपयोगी आहे. उंबरे ही फोडणीमध्ये चांगले परतून झाले की मी त्याच्यात आता गरम पाणी टाकून घेणार आहे. मी या भाजीमध्ये 1 तर 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे.
आता या भाजीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर असली तर टाका, नसली तर काही हरकत नाही. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचे बारीक केलेले थोडेसे कूटसुद्धा टाकून घेणार आहे. वरून आपल्याला चवीपुरते मीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे. शेंगदाण्याचे कूट तुम्ही तुमच्या अंदाजावरून कमी जास्त प्रमाणात करू शकतात. काहींना भाजीत शेंगदाणे कमी आवडतात किंवा जास्त आवडतात. तुम्ही कसेही टाकले तरी ही भाजी खूपच चविष्ट लागते. आता मी या भाजीवर झाकण ठेवणार आहे. तुम्ही बघू शकतात आपली ही भाजी थोडीशी वाफवून तयार झालेली आहे. उंबराची भाजी वाफवण्यासाठी कमीत कमी 15 मिनिटे तरी ही भाजी मंद आचेवर गॅसवर ठेवावी लागते. ही भाजी पुन्हा एकदा परतून मी परत 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. उंबराची भाजी करायलाही खूपच सोपी असते. या भाजीसाठी आपल्याला खूप काही जास्त साहित्य लागत नाही. फक्त ही भाजी आपल्याला वाफायलाच थोडा वेळ लागत असतो. तुम्ही बघू शकतात 15 मिनिटांमध्ये आपली भाजी ही वाफून अगदी चविष्ट आणि चमचमीत अशी तयार झालेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंगदुखीचाही खूप त्रास असतो. त्यांनीसुद्धा ही भाजी नित्यनेमाने महिन्यातून 1-2 वेळा तरी खाल्ली पाहिजे. आपण ही भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व करू शकतो. तुम्हाला ही उंबराची बहुगुणकारी भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करून एकदा नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वांचे धन्यवाद.